ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेचा 18वा अध्याय शिकतोय सध्या. त्याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या 440व्या ओळीपर्यंत मागच्या वेळेस अभ्यास केला होता. आता 441 पासून सुरू करू. हं? तर आपण काय बघितलं होतं की कर्माचं बंधन न होता आपण कर्म कसं करू शकतो आणि अशा प्रकारचं कर्म करणाऱ्या व्यक्तीची लक्षणं कशी असतात त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञानदेव महाराज समजावून सांगतायत. आपण लास्ट जी ओळी बघितली होती ना, त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की अथवा सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग शृंगार आदी सर्व लोक खरोखर पाहतात, परंतु ती सती जाणाऱ्या स्त्रीला अग्नी स्वतःचं शरीर अथवा लोक यांचं काही भानही नसतं. तर तैसा स्वस्वरूपे उठला जो दृश्येसी द्रष्टा आटला, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रामो. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य आणि द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केलं हे जाणत नाही. तर बघा की जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला असला तर स्वतःच्या स्वरूपाचा बोध काय होता? 15व्या अध्यायातला आठवत मला, शेवटचे 5 श्लोक. पुरुषोत्तम कोण आहे? की जो द्रष्टा आणि दृश्य याच्या पलीकडे गेलेला आहे. मी द्रष्टा म्हणजे ऑब्झर्वर किंवा एक्सपिरियन्सर, आणि दृश्य म्हणजे मी जे अनुभव करतोय ते जग माझ्यापेक्षा व्यतिरिक्त, ह्यांचं द्वैत. म्हणजे मी अनुभव करता आणि मला अनुभवाला येणारं दुसरं काही पण, नुसतं जग नाही परंतु माझं मन सुद्धा, माझ्या मनातल्या भावना सुद्धा, माझ्या मनातले विचार सुद्धा सुद्धा हे सगळं द्वैतामध्ये येतं. सो आय दी एक्सपिरियन्सर, आय दी ऑब्झर्वर अँड व्हॉट एव्हर आय ऑब्झर्व. ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व यांचं जे द्वैत आहे हे केव्हा तयार होतं? जेव्हा मी जागा होतो तेव्हा होतं आपोआप. रोज होतं सकाळी. जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा ते नाहीसं होतं. परंतु मी उठतो तेव्हा ते जागा होतं. परंतु अनुभव करता आणि अनुभव होणारं जग हे द्वैत, आणि काहीही अनुभवाला न येणारी निद्रावस्था, ह्या दोन्हींचा जो आधार आहे तो खरा मी आहे, तो पुरुषोत्तम आहे. तर त्याचा जर आपल्याला बोध झालेला असला तर मग द्रष्टा आणि दृश्य ह्यांचं द्वैत दिसलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण अडकणार नाही किंवा त्याला महत्व नाही देणार. आपल्याला द्रष्टा आणि दृश्य ह्याचं द्वैत जे आपोआप दिसतं किंवा अनुभवायला येतं जेव्हा आपण सकाळी जागे होतो तेव्हा, किंवा रात्री स्वप्नात सुद्धा दिसतं, ते सत्य नाहीये, ते आभासात्मक आहे. हे ज्याला कळलेलं आहे त्याला खरा बोध झालेला आहे. मग त्याच्या मनातून हे द्रष्टा दृश्य वगैरे अशा प्रकारच्या द्वैताची कल्पना पूर्णपणे निघून जाईल. हं? नंतर काय म्हणतात ज्ञानदेव महाराज? तेव्हा तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केलं हे जाणत नाही. म्हणजे डोळ्यांनी काही बघितलं तरी सुद्धा बघितलं गेलं परंतु त्याला महत्व नाही दिलं. दिसलं म्हणजे डोळे उघडल्यानंतर जग दिसतंय आपल्याला, याच्यामध्ये काय समस्या आहे? दिसतंय, पण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण की स्वप्नातून जागं झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला हे कळतं की स्वप्न हे मिथ्या होतं, त्याचप्रमाणे ह्या जागृतावस्थेतल्या स्वप्नातून जागं झाल्यानंतर स्वतःच्या स्वरूपामध्ये ही जागृतावस्था देखील स्वप्न होत आहे, हे जाणीवपूर्वक आपण समजून आणि त्याचा त्याग करायचा. ठीक आहे. अगा थोरी कल्लोळी कल्लोळसाने लोपता तिरीचेनी जने, एकी एक गिळले हे मने मानिजे जरी. अरे अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिळलं, हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मानलं तरी उदकाप्रती पाही, कोण ग्रसित असे काही, तैसे पूर्ण दुजे नाही जे तो मारी. तरी पाण्याच्या दृष्टीने पहा की कोण कोणाचा ग्रास करतंय.
पाण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मोठी लाट आणि छोटी लाट ह्या दोन्ही गोष्टी पाणीच तर आहेत. तर मोठ्या लाटेने छोट्या लाटेला गिळलं तर पाण्याच्या दृष्टिकोनातून काय फरक पडला? तेही पाणी होतं, हेही पाणी आहे, ते दोन्ही एकमेकांमध्ये मिळालं, हे दिसलं फक्त आपल्याला, पण ते आधी पाणीच होतं, आत्ताही पाणीच आहे आणि नेहमीच पाणीच राहणार आहे. त्याप्रमाणे तो पूर्ण पुरुषाला तो अद्वैत भानावर आल्यामुळे असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील. तर अर्जुनाला हे सगळं सांगणं सुरू आहे ना, की तुझं जे कर्तव्य आहे सध्या, ज्याच्यामध्ये तू घाबरतोय करायला, तुला असं वाटतंय की मी माझ्या आजोबांच्या भावाला किंवा माझ्या गुरुला मी कसं काय मारणार आहे? माझ्या वडिलांच्या काकांना भीष्म पितामह. तर कृष्ण त्याला ह्या सगळ्या द्वैताच्या आभासात्मक जगातून जागा करण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय की तुला जोपर्यंत हा बोध होत नाही तोपर्यंत तुला तुझं स्वधर्म कर्तव्य कर्म करणं प्राप्त आहे. तर करा तुम्ही ते, परंतु नेहमी हे लक्षात ठेवा की माझा खरा मी जो आहे तो कोण आहे. सुवर्णाची या चंडिका, सुवर्ण शूळेची देखा, सुवर्णाची या महिखा नाशू केला. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शूळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. आता तुम्ही जर देवीचं चित्र बघितलं तर देवीचं चित्र आपण बघतो की तिने महिषासुराचा वध केला, हे आपल्याला दिसतं ना. तर तुम्ही विचार करा की देवीची मूर्ती सोन्याची आहे, देवीच्या हातामध्ये जो शूळ आहे ज्यांनी महिषासुराचा वध केला, ते शूळ पण सोन्याचंच आहे, आणि जो महिषासूर आहे त्याची मूर्ती जी आहे ती पण सोन्याचीच. तर आपण म्हणताना म्हणू की देवीनी शूळानी महिषासुराचा वध केला, परंतु सोन्याच्या दृष्टिकोनातून बघा, की सोन्यानी सोनं हातात घेऊन सोन्याचाच वध केला. असं होऊ शकतं का? म्हणजे काय आहे की फक्त त्याचा नाम रूप आणि व्यवहार बदलला. सोन्याचा आकार जेव्हा देवीचा होता तेव्हा आपल्याला असं वाटलं की ते सोनं नसून ती देवी आहे, आपलं लक्ष देवीकडे गेलं आणि आपण त्याला देवी म्हटलं, आपण त्याला शूळ म्हटलं त्या आकारामुळे, आणि आपण एका दुसऱ्या तिसऱ्या आकाराला महिषासूर म्हटलं त्या आकारामुळे. परंतु ते मूळचं जे सोनं होतं ते सोनंच राहणार आहे ना नेहमी. त्याच्यात काय बदल घडणार आहे? म्हणजे तुम्ही अगदी ॲटॉमिक किंवा सब ॲटॉमिक लेवलवर जर बघितलं, आपण शाळेत शिकलो होतो की प्रत्येक वस्तू जी आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या तीन वस्तू असतात. तर ह्या तीन वस्तू ज्या संख्येने आणि ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे एकत्र येतात, त्यानुसार त्या कशा प्रगट होतील, त्यांचे गुणधर्म काय असतील, हे ठरत असतं. म्हणजे हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन आहे, आणि जे सोनं आहे गोल्ड, Au, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स आहेत, परंतु सोन्याचे गुणधर्म वेगळे आहेत, पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत, आपण जे अन्न खातो त्याचे गुणधर्म वेगळे आहेत, लोखंडाचे गुणधर्म वेगळे आहेत. परंतु ह्या सगळ्या पदार्थांमध्ये तीनच गोष्टी सामान्य आहेत. तर अशा प्रकारे जर एक जी मूळ वस्तू आहे, फंडामेंटल मूलभूत जी वस्तू आहे, ती जर फक्त वेगवेगळ्या प्रकारांनी जेव्हा एकत्रित येते तेव्हा वेगळी वेगळी भासते, वस्तू तीच आहे. त्याचप्रमाणे माझं जे खरं स्वरूप आहे ते देखील एकच आहे. मला नेहमी त्या स्वरूपाचाच बोध होत असतो किंवा अनुभव येत असतो, परंतु जो अनुभव येत असतो तो तो नसून भलताच काहीतरी आहे असं मी समजतो. तर पहिल्यांदा मला असं वाटतं की हे बाहेर जे मला सगळं जग दिसतंय माझ्या इंद्रियांनी ते खरं आहे, त्याच्यामध्ये मी अडकतो. त्याच्यानंतर त्याचा जो मला अनुभव येतो त्या अनुभवांमध्ये मी अडकतो, आणि मग त्याच्यानंतर जो अनुभव करता आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी अडकू शकतो. परंतु त्या अनुभव कर्त्याचा जर आपण विचार केला, त्याच्यावर चिंतन केलं, तर हे लक्षात येईल की हा जो अनुभव करता आहे हा केवळ जागृत अवस्थेमध्ये
आणि स्वप्नावस्थेमध्ये प्रकट होतो. अनुभव करता अनुभव होत असलेल्या जगापेक्षा वेगळा. परंतु त्यापेक्षाही खोलात जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की हे जे अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं जग, असं जे द्वैत आहे, हे आपोआप तयार होते. ह्याला आपण काही करू नाही शकत. समजायचं काय आहे की हे द्वैत जे आहे हे ठीक आहे, प्रतीत होत आहे आपल्याला, परंतु हे सत्य नाही आहे. मग आता तुम्ही, जसं आपण तो एक श्लोक म्हटला होता ना, 6व्या अध्यायात होता का, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, की कुठल्या अध्यायात होता मला आठवत नाही. म्हणजे काय आहे की आपण जेवताना तो श्लोक म्हणतो की जे आपण खातोय अन्न, आणि जे अन्न आपल्या पोटात जात आहे, ज्या यज्ञामध्ये आपण त्याची आहुती देतोय, ते सगळं एकच पदार्थ आहे. म्हणजे तो यज्ञ करणारा पण मीच आहे, यज्ञात आहुती घातलेली जी काही सामग्री आहे ती पण मीच आहे, आणि हा जो सगळा यज्ञ आहे तो मीच आहे. सो द एक्सपिरियन्सर, एक्सपिरियन्स्ड आणि एक्सपिरियन्स, ह्या तिन्ही गोष्टी एकच आहेत, फक्त वेगळे वेगळे दिसत आहेत. तर ज्याप्रमाणे आपली मनस्थिती असते त्याप्रमाणे आपण त्या त्या अनुभवात अडकतो. पहिले अनुभव होत असलेल्या जगात अडकतो, मग अनुभव, ज्या जगाचा अनुभव होतोय त्या अनुभवात अडकतो, आणि नंतर मग जो अनुभव करता आहे, मग त्याच्यामध्ये समजा इफ देर इज अ सेन्स ऑफ आयडेंटिटी, इंडिव्हिज्युअलिटी आणि सेपरेटनेस, तर मग त्याच्यामध्ये आपण खूप जास्त अडकू शकतो. त्याच्यापासूनही आपल्याला मोकळं व्हायचं. आता हा 18वा अध्याय सुरू आहे, त्यामुळे होपफुली त्याच्यातनं आपण सगळे मोकळे होऊ इव्हेंच्युअली. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्या शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. 444. तो देवल वसियाकडा, व्यवहारू गमलापुडा, वाचुनी शूळ महिष चामुंडा सुवर्णची ते. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ, महिषासूर आणि देवी हे सर्व सोनच आहे. मग कोणी कुणाला आणि कशाने मारलं? पै चित्रीचे जळ हुतांशू, तो दृष्टीचाची आभासू, पटी आगी बोलांशू दोन्ही नाही. चित्रातील पाणी आणि अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे. चित्र काढलेल्या वस्त्रामध्ये अग्नी किंवा ओलेपणाचा अंश ही दोन्हीही नाहीत. आता आपण समजा एखादं चित्र बघितलं, किंवा चित्रपट समजा, तुम्ही लुक ॲट द मूव्ही स्क्रीन, है ना, सिनेमामध्ये तो जो पडदा असतो त्या पडद्यावर समजा नदीचं दृश्य दिसलं, तर त्या नदीच्या दृश्यातल्या पाण्यामुळे तो पडदा ओला होईल का? नाही होऊ शकत. समजा सिनेमामध्ये आपल्याला आग लागली असं दिसलं, तर त्या आगीमुळे तो पडदा गरम होऊन आणि जळेल का? नाही जाणार. आता तुम्ही तुमच्या समोर आत्ता जे बघताय ना, जी स्क्रीन आहे, ज्याच्यावर तुम्ही माझा चेहरा बघताय, तर माझ्या चेहऱ्याच्या मागच्या बाजूला हे सगळी हिरवळ आहे, बरोबर आहे? तर ह्या हिरवळीमुळे तुमची जी स्क्रीन आहे ती परमनंटली हिरवी होते का? नाही. आता त्या स्क्रीनवर हिरवा रंग दिसतोय, थोड्या वेळाने नंतर मग तुम्ही जे काही बघाल ते दिसेल तुम्हाला. त्यामुळे स्क्रीनवर काही परिणाम नाही होत. त्याचप्रमाणे आपलं जे खरं स्वरूप आहे, आवर प्युअर कॉन्शियसनेस, त्याच्यावर ह्या सगळ्या नामरूपाचा, जगाचा किंवा आपल्याही व्यक्तिमत्वाचा काही परिणाम होत नाही. आपण जोपर्यंत स्वतःला एक इंडिव्हिज्युअल, स्वतःला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे असं मानत राहू, तोपर्यंत आपल्याला दुःख होत राहील. बिलकुल होत राहील. ज्या क्षणी आपण स्वतःला वेगळं मानणं सोडून देऊ, तेव्हा कष्ट होतील, परंतु दुःख नाही होणार. कष्ट होतील आणि दुःख नाही होणार म्हणजे काय, की जे आपले शारीरिक कष्ट आहेत, शरीराचे कष्ट कुठले आहेत?
हे जे भौतिक शरीर आहे आपलं, जे आपण अन्नमय कोश म्हणू, त्याच्यामध्ये जरा आणि मृत्यू आहे. जरा आणि मृत्यू म्हणजे काय, की म्हातारपण येणार आहे, आणि मृत्यू म्हणजे ह्या शरीराचा देहांत होणार आहे. ह्या दोन गोष्टींचा आपल्याला भय असतं. आपल्या प्राणमय कोशामध्ये, म्हणजे ज्याच्या आधारावर हे सगळं भौतिक शरीर चालतंय, ते जे पंचप्राण आहे, त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये तहान लागते आणि भूक लागते. हे दोन कष्ट आहेत. त्याच्यानंतर मनोमय कोशामध्ये काय होतं? शोक आणि मोह होतो, सुख दुःख होतं. हे सगळं मनामध्ये होतं. तर त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये अज्ञान. अज्ञानामुळे दुःख होतं आपल्याला. शोक आणि मोह हे देखील अज्ञानच आहे. मोह हे अज्ञानामुळे. मोह म्हणजे मी काहीतरी एक समजून बसलेलो आहे, जगाच्या स्वरूपाबद्दल, माझ्या स्वरूपाबद्दल, देवाच्या स्वरूपाबद्दल. परंतु ते तसं नाहीये. तर जोपर्यंत ते सत्य मला कळत नाही, तोपर्यंत मी दुःख भोगीनच. जेव्हा मला ते कळतं खरंच, जेव्हा अज्ञान नाहीसं होतं, तेव्हाच खरं सुख मिळतं. जर आपल्याला पूर्ण सुख हवं असेल आणि दुःख निवृत्ती हवी असेल, म्हणजे कसं की संपूर्णपणे दुःख निवृत्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती, आणि शेवटी निरंकुश तृप्ती, ह्या दोन शेवटच्या पायऱ्या आहेत अद्वैतामधल्या. तर हे जर आपल्याला हवं असेल, तर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध होणं आवश्यक आहे. बरं, हे कष्ट जे आहेत ते आपण त्याच्यावर उपाय करू शकतो ना. आपल्याला समजा तहान लागली तर आपण पाणी पिऊ शकतो, भूक लागली तर जेवू शकतो. जरा आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी ह्या शरीराच्या होणारच आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला शोक करण्याची किंवा वाईट वाटण्याची काही गरज नाही. आतापर्यंत आपण किती महात्म्यांची शरीर कायमची टिकलेली आहेत असं बघितलं. सगळ्यांची शरीर पहिल्यांदा वाढतात, मग काही दिवस टिकतात, आणि मग शेवटी ती खंगतात आणि मग नष्ट होतात. तर जरा आणि मृत्यू ह्या दोन गोष्टींना आपण काही करू नाही शकत. परंतु त्यांचं खरं स्वरूप काय आहे हे जर कळलं, तर मग त्याच्यापासून दुःख नाही होणार. आणि खरं सांगायचं तर, आपण जर आपली जीवनशैली अशी ठेवली की ज्याच्यामध्ये, म्हणजे अगदी भौतिक स्तरावर बघितलं तर मग युक्ताहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख, ही जर आपली जीवनशैली असली, तर कष्ट कमी होतात. म्हणजे आपण योगासनं करताना रोज शवासनाची प्रॅक्टिस करतो. शवासन करत असताना आपण स्वेच्छेने आपलं शरीर सोडून जाण्याचा सराव करतो. हे जर आपल्याला जाणीवपूर्वक करता आलं आणि शरीराबद्दलची आपली आसक्ती अजिबात नसली, तर जेव्हा खरंच हे शरीर सोडून जाण्याची वेळ येईल, तेव्हा आपण ते सहज सोडून देऊ. जितक्या सहजपणे आपण शवासनात सोडतो, तितक्या सहजपणे आपण शवासनात जाऊ आणि पुन्हा परत येणारच नाही या शरीरामध्ये. शवासन सिद्ध होईल. तर हे जाणीवपूर्वक आणि सहज त्यांनी करता आलं पाहिजे. तर हे केव्हा होईल? जर हे खरंच कळलं की हे शरीर म्हणजे मी नाही आहे. या शरीरामधनं मला जो आता जगाचा जो अनुभव येतोय तो देखील तेवढ्यापुरताच आणि आभासात्मक आहे. मला फक्त या शरीरात आल्यानंतर एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे की मी कोण आहे. एवढंच फक्त मला समजून घ्यायचं. तेवढ्यासाठी फक्त हा देह मिळालेला आहे. तेवढं जर समजलं, तर ते समजून त्याच्या बोधात राहून जगातलं सगळं काम आपण करत राहू, आनंदाने करू. कारण की करावं तर लागणारच आहे. मला भूक लागते, मला माहिती आहे. त्यामुळे मग आय हॅव टू डू समथिंग टू ब्रिंग फूड ऑन टू माय प्लेट एव्हरी डे. अन्न माझ्या ताटात येईल, त्याच्यासाठी मला काही ना काहीतरी तर कर्म करावं लागेल ना. तेवढ्यापुरतं जर कर्म केलं, आपल्या शरीर रक्षणापुरतं जर आपण स्वार्थ
अवलंबला. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही केलं. म्हणजे त्याच्यानंतर काय आहे की जो काही आपला वेळ असेल, आपली संसाधनं असतील, आपली ऊर्जा असेल, ती आपण समष्टीच्या कल्याणाकरता वापरावी. तर हे मनुष्य जीवन जे आहे ना ते सार्थक होईल. नाहीतर मग आपण आपल्या इतर पशूंसारखे राहत राहू. तसं नाही राहायचं आपल्याला. पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये काही अंतर आहे की नाही. तर जर आपण या देहात आलेलो असू तर या देहाला साजेस जीवन आपलं असायला पाहिजे. नाही, असा प्रयत्न करू आपण. मुक्ताचे देह तैसे, हालत संस्कार वशे, ते देखोनी लोक पिसे करता म्हणती. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हलत, म्हणजे कर्म करीत असताना पाहून मूर्ख लोक त्याला करता असं म्हणतात. हे लोकांना असं वाटतं की हा जो जीवनमुक्त पुरुष आहे हा तर ते की हा पण तर आपल्यासारखाच आहे. आपण सकाळी उठतो, तर खातो पितो, इतर कामं करतो. हा कुठे वेगळा आहे? अरे पण तुम्हाला त्याच्या अंतरंगात काय चाललंय हे कुठे माहिती आहे? आपण लोकांना त्यांच्या बाह्य कर्मांवरून किंवा आपल्याला जे दिसतं आणि त्याचा आपण काय अर्थ काढतो त्याच्यावरून बघत असतो. परंतु ते आतून कसे आहेत हे आपल्याला कसं कळणार, नाही का? आणि तया करणे या आतू, घडोतीही लोकाघातू, परी तेणे केला हे मातू बोलो नये. आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश हो, परंतु तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्टच बोलू नये. अर्जुनाला सांगतायत भगवान की जर अशा प्रकारच्या बोधामध्ये तू असलास आणि तुझ्या हातून तू जो म्हणतोय त्याप्रमाणे हत्या घडली आपल्या वडिलांच्या काकांची आणि आपल्या गुरुची, तरी त्यांनी स्वतः तो नाश केला, म्हणजे तू स्वतः नाश केला असं नाही होणार. तू फक्त तुझं स्वधर्म कर्तव्य करतोयस, दुसरं काही नाही करत आहे. अगा अंधारुची देखावा तेजे, मग तो फेडी हे बोलीजे, तैसे ज्ञानिया नाही तुझे, जे तो मारी. आधी जर तेजाने म्हणजे सूर्याने अंधार पाहावा पण तेजापुढे अंधार येतच नाही, मग तेज अंधाराचा नाश करतं हे कुठे बोलता येईल का? तेजामुळे अंधार नाहीसा होतो असं कसं बोलू आपण? की तेज असलं त्या तेजाला अंधार दिसणारच नाही ना कधी. म्हणजे जर आपण स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित असलो तर आपल्याला जग सत्य असं कधीच वाटू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाला जर दुसरं काही नाही तर मग तो काय करणार? ज्ञानी जो आहे तो कर्म करताना दिसेल परंतु त्याच्यामध्ये कर्ता भाव कुठल्याही प्रकारचा नसेल. म्हणजे अर्जुनाच्या बाबतीत तो स्वतः शस्त्र उचलेल, तो स्वतः द्रोणाचार्यांना मारेल, तो स्वतः भीष्माचार्यांना मारेल, परंतु तो स्वतः काही करतोय असं त्याला आतून वाटणार नाही. आपल्याला बाहेरच्या माणसात दिसेल. म्हणजे व्यासदेवांनी तर पूर्ण महाभारत लिहून ठेवलंय की अर्जुनाने यांना मारलं, अर्जुनाने त्यांना मारलं, अमुक तमुक, है ना? ते आपल्याला शिकण्यासाठी आहे. ही सगळी महाभारताची कथा जी आहे तिच्यातून आपल्याला बोध फक्त आपल्याला एकच घ्यायचा आहे की मी स्वतःला जो देह समजत होतो किंवा समजतो तो मी नाहीये. मी स्वतःला जो वेगळा जीव समजतो तोही मी नाहीये. ह्या दोन गोष्टींची फक्त भ्रांती आपल्या डोक्यात जी आहे ती आपण काढून टाकायची. म्हणून तयाची बुद्धी, नेणे पाप पुण्याची गंधी, गंगा मीनलिया नदी विटाळू जैसा. म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पापपुण्याचा मळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यानंतर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही. समजा एखादी नदी गंगेला मिळाली तर नंतर मग त्या नदीचा अपवित्रपणा राहत नाही, ती पुन्हा आता ती आता गंगा झाली, नाही का? त्याचप्रमाणे आधी मी जो स्वतःला देह किंवा जीव समजत होतो तो आता माझ्या पूर्णत्वाच्या माझ्या अद्वैताच्या बोधामुळे मध्ये विलीन झाल्यामुळे आता तो आधीचा मीपणा उरलाच नाही ना, फक्त अद्वैतच उरला. आगीसी आगी झगटलिया, काय पोळे धनंजया, की शस्त्र रूपे आपण या आपणची. अर्जुना, अग्नीला जर अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील? अग्नीचा जर अग्नीला स्पर्श झाला तर एका अग्नीला दुसऱ्या अग्नीमुळे आच लागेल का? का शस्त्र आपल्याला रुतेल काय? जे शस्त्र असतं ते स्वतःलाच इजा नाही करू शकत, अग्नी स्वतःला जाळू नाही शकत.
तैसे आपण पया परते, जो नेणे क्रिया जाता ते, तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाची ये. त्याप्रमाणे जो कर्म मात्राला आपणाहून वेगळं समजत नाही, तिथे अशा स्थितीत कोणतं कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणा लिप्त करीन. ज्याचा कर्ताभाव स्वतःच्या स्वरूपाच्या बोधामध्ये स्थित असल्यामुळे गळून पडलेला आहे, तो काय कर्म करेल? त्याच्या हातून कर्म घडतंय असं आपल्याला दिसेल, परंतु तो आतून काही कर्म करणार नाही कधीच, कारण की करताच नाही. म्हणून कार्य करता क्रिया, हे स्वरूपची झाले जया. नाही शरीराधिकी तया कर्मी बंधू. म्हणून कार्य कर्ता आणि क्रिया हे ज्याला आपलं स्वरूपच झालेलं आहे, त्याला शरीरादींकडून कर्म झालं असता त्या कर्माचं बंधन नाही. जे करता जीवविंदाणी, काढूनी पाचही खाणी, घडित आहे करणी आहुती दाहे. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्वानं की कर्तृत्ववान, आय डोंट नो, की तरी बहुतेक हे स्पेलिंग मिस्टेक आहे काहीतरी. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा, तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक पाच या खाणी काढून इंद्रियरूपी 10 अवताच्या साह्याने कर्म मात्र तयार करीत आहे. औत, औत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? औत या शब्दाचा अर्थ काय? एनिबडी? औत म्हणजे काय? औत म्हणजे मे बी उपकरण. हा बैलाच्या मानेवर असतं त्या ऊत ना. हा हा, ओके ओके, ऑल नाही राईट, ते थँक्यू. आऊत आऊत हे शेत नांगरण्यासाठी वापरायचं एक हे आहे. म्हणजे साधन. उपकरण समजू ना आपण, हा उपकरण, हा है इक्विपमेंट. ना. सी इथे कारण की ह्या वाक्यामध्ये उपकरण हा शब्द अभिप्रेत आहे. शरीराधिक 5 या खाणी म्हणजे काय, की आपली 5 कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रिय जी आहेत, इंद्रियरूपी 10 अवत, म्हणजे ती नांगराचं जे एक हे असेल ना, काय म्हणेल, त्याचा एक काटा, व्हॉट एव्हर. सो वन ऑफ द थिंग्स दॅट गोज इन टू द सॉइल, राईट, त्याच्या साह्याने कर्म मात्र तयार करीत आहे. सो जो जीवात्मा स्वतःच्या बुद्धीमध्ये अडकलेला असतो, स्वतःच्या अहंकारामध्ये अडकलेला असतो, स्वतःच्या वेगळेपणाच्या भावनेमध्ये अडकलेला असतो, तो कर्म करेल. परंतु जर जीवात्मा त्याच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित असेल, तर त्याचं स्वतः जीवात्मा असणं हे जे एक कल्पनाचक्र आहे, ते बंद होईल ना. जीवात्मा जर स्वतःच्या बोधामध्ये पोचला, म्हणजे काय होईल, की ह्या जीवात्म्याची छोटीशी नदी त्या स्वतःच्या बोधाच्या गंगेमध्ये मिळाली, तर त्याच्यानंतर हा जीवात्मा उरणारच नाही ना. छोटीशी नदी गंगेला मिळाल्यानंतर तिथे ती छोटी नदी उरेल का? गंगाच उरेल ना फक्त. त्यामुळे जीवात्मा साधना करेल सगळी. जीवात्मा कर्म करेल आधी, नंतर निष्काम कर्म करेल, नंतर मग योग करेल, मग ध्यान करेल, भक्ती करेल, उपासना करेल, सगळ्या गोष्टी करेल. पण जेव्हा ज्ञान होईल खऱ्या स्वरूपाचं, तेव्हा जीवात्मा उरणारच नाही ना. असं पाहिजे, हे आहे अद्वैत. त्याच्यामध्ये जो साधना करत असतो तोच नाहीसा होतो. कारण की साधना करणारा याच्यामध्ये अहंकार आहे ना, मी साधना करणारा श्रेष्ठ प्राणी, अशा प्रकारचा अहंकार आपल्याला होऊ शकतो. जोपर्यंत आपण मी करतोय ही भावना ठेवतो, तोपर्यंत, जोपर्यंत माझ्या डोक्यात ही कल्पना असेल की मी गीतेचा अभ्यास करतोय, मी गीतेवर प्रवचन करतोय, हे तर सगळ्यात वाईट. करत असताना कमीत कमी एवढी तर ह्युमिलिटी पाहिजे की मी गीतेचा अभ्यास करतोय, मी गीतेचं प्रवचन नाही करत आहे. गीतेवर प्रवचन करण्यासाठी अनेक गुरु लोक आहेत, त्यांच्याकडनं आपण शिकावं. आपण फक्त अभ्यास करावा. मरेपर्यंत जीवात्म्यानी साधकावस्थेतच राहावं. साधकावस्थेत राहणं ना जास्त सोपं आहे आणि जास्त सेफ आहे. धोका कमी आहे त्याच्यात. त्यामुळे जर साधक राहिलो आपण, लेट अस बी अ स्टुडंट ऑल ओव्हर लाईफ. देर इज नो रिझन टू बिकम ए गुरु. You can play the role of a guru, or people will think that you are playing the role of a guru.
बट विदिन युअर सेल्फ यू शुड नो दॅट यू आर ए स्टुडंट. आपण स्वतः साधक आहोत ह्याच भूमिकेवर नेहमी राहायला पाहिजे. तेथ न्यावो आणि अन्यावो, हा द्विविधो साधूनी आवो, उभविता न लवी खेवो कर्म भुवने. तिथे न्याय आणि अन्याय म्हणजे विधी आणि निषेध असे दोन आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही. तो कर्म करतच नाही, कर्माची इमारत उभीच करत नाही. या थोराडा कीर कामा, जीवात्मा जो आहे तो कर्म उभारतो, परंतु जो स्वतःच्या बोधामध्ये असतो तो इमारत उभारत नाही. या थोराडा कीर कामा, विरजा नोहे आत्मा, परी म्हणसी हन उपक्रमा हातू लावी. या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही, परंतु तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असं म्हणशील तर तेही नाही. खरा जो आत्मा आहे तो न आरंभ करायला मदत करतो न अंत करायला मदत करतो. खरा जो आत्मा आहे तो निर्लेप आहे, तो अकर्ता आहे, तो फक्त आधार देतो, परंतु तो स्वतः काही करत नाही. तो साक्षी चिद्रूपू, कर्म प्रवृत्तीचा संकल्पू, उठी तो का निरोपू आपणची दे. ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा, तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो का? तर नाही. ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा आहे, म्हणजे जो द वन हु इज ओनली अ विटनेस, विटनेस कॉन्शियसनेस म्हणू आपण ह्याला, तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो का? तरी कर्म प्रवृत्ती ही लागी, तया आयासू नाही अंगी, जे प्रवृत्तीचे ही उळगी लोकुची आहे आथी. तर कर्म प्रवृत्ती करता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाही, कारण की प्रवृत्तीची देखील बिगार पाहणारे लोक हे देह बुद्धिमान जीवच आहेत. कर्म करण्याच्या प्रवृत्तीची बिगार वाहणारे लोक म्हणजे आपण जे स्वतःला जीवात्मा समजतो, करता समजतो, आत्म्याच्या दृष्टीने आपण तर बिगारच करतोय ना. म्हणजे वी आर डुईंग वर्थलेस ऍक्टिव्हिटी फ्रॉम आत्माज पॉइंट ऑफ व्ह्यू. मग आता काय आपण आपलं सगळं कामधाम सोडून द्यायचं का? नोकरी सोडायची का? धंदा सोडायचा का? प्रपंच सोडायचा का? खाणं पिणं सोडायचं का? नाही नाही, ते करत राहा, परंतु त्याच्यामध्ये लिप्त नका हो. ते करत राहा, प्रामाणिकपणे करत राहा, कारण की त्याच्यामुळे समष्टीचं कल्याण आहे, समाजाचं कल्याण आहे, कुटुंबाचं कल्याण आहे आणि स्वतःचंही कल्याण आहे. ह्या सगळ्यांच्या कल्याणामध्ये माझं कल्याण मला बघायचंय आणि आपलं काम करत राहायचंय जे शक्य आहे ते, नाही का? म्हणून आत्मयाचे केवळ, जो रूपची जाहला निखिळ, तया नाही बंदिशाळ कर्माची हे. म्हणून जो आत्म्याचा केवळ शुद्ध रूप झाला त्याला हा कर्माचा तुरुंग नाही. सो ही विल नॉट गेट स्टक इन द जेल और द प्रिझन ऑफ कर्म. परी अज्ञानाच्या पटी, अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी, तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का. परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचं म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचं चित्र उमटतं, तिथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल आता ते ज्ञानदेव पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत, याच्यानंतरच्या ओव्यांमध्ये. आतापर्यंत जे आपण ऐकलं त्याच्याबद्दल काही आहे का चिंतन तुम्हाला करायचं? कर्म करून देखील कर्म बंधनात न अडकण्याची जी युक्ती आहे ती काय आहे? ती ही आहे की आपल्या स्वतःच्या बोधामध्ये आपण नेहमी स्थित असलो आणि हे जर आपल्याला लक्षात आलं की जे काही घडतंय किंवा जे आपल्या हातूनही घडतंय ती देखील एक प्रकारची लीला आहे किंवा तो देखील एक प्रकारचा आभास, समजायचं तसं आहे. ठीक आहे, मग आपण ह्याच्या पलीकडची ओवी घेऊ आता, पलीकडचा श्लोक घेऊ. मंजूताई म्हणा किंवा स्मिताताई, आहात का तुम्ही? तुम्हाला श्लोक म्हणायचा का ह्याच्या पलीकडचा?
हो मी 18वा म्हणते. श्लोक म्हणता का? हा. एक सेकंड, 18वा श्लोक पहिले मी लेट मी ब्रिंग इट अप. हा, बोला. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म शोधना करणम कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह. व्हेरी गुड. तर ह्याचा अर्थ प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की नॉलेज, द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज अँड द नोअर आर द थ्री फॅक्टर्स दॅट मोटिवेट ऍक्शन. द सेन्सेस, द वर्क अँड द डुअर आर द थ्री कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ऍक्शन. तर कर्म कसं घडतं, त्याच्यामध्ये तीन गोष्टी असायला पाहिजे. नॉलेज म्हणजे ज्ञान, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञेय किंवा ज्याचा आपल्याला अनुभव होतोय ते, आणि द नोवर म्हणजे जो अनुभव करताय तो, आर द थ्री फॅक्टर्स दॅट मोटिवेट ऍक्शन. त्याच्यामुळे कर्म होतं. आणि मग त्याच्यामध्ये सेन्सेस, वर्क आणि डुअर. सेन्सेस म्हणजे आपली इंद्रिय, कर्म आणि कर्ता, ह्या तिन्ही गोष्टी त्या कर्मासाठी जबाबदार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म बीज हे क्रियाकरण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यातून. ज्ञाता ज्ञेय तसंच ज्ञान हे तिहेरी कर्म बीज आहे, आणि क्रिया, करण आणि कर्तृत्व ही कर्मांगी आहेत. ही तीन त्यातून कर्मांगी आहेत. आपले बंधू श्री कुलकर्णी काय म्हणतात, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान कर्मासी प्रेरिती ही तीन कर्म करता इंद्रिये समस्त तो कर्मसंग्रह ज्ञानी म्हणत. वृत्तपदामध्ये म्हणतात, जसे ज्ञान तैसेची ज्ञाता व ज्ञेया तिघांची असे प्रेरणा कर्म करत्या व करता तसे कर्म कर्मेंद्रियेही अशा या तिघांनी बने कर्म इही. या इहलोकामध्ये कर्म कशामुळे तयार होतं, तर ह्या त्रिपुटीमुळे होतं. ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता हे कर्माचं प्रवृत्ती त्रय आहे. करण, इंद्रिये म्हणजे करण म्हणजे उपकरण म्हणजे इंद्रिये, कर्म आणि कर्ता असा तीन प्रकारचा कर्मसंचय आहे. 18-18, वी आर ऑन 18-18. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. तीच ज्ञाता ज्ञान व ज्ञेयरूपी त्रिपुटी होय. ही त्रिपुटी जगाचं कारण आहे, आणि हीच कर्माची निसंशय प्रवृत्ती आहे. म्हणजे खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटी करते. म्हणजे ॲज लॉंग एज देर इज अन ऑब्झर्वर, द ऑब्झर्व्ड वर्ल्ड आणि ऑब्झर्वेशन, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटी जेव्हा असते तेव्हाच कर्माचा आरंभ होऊ शकतो. आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आई के धनंजया करू रूप. अर्जुना, आता याच त्रिपुटीतील एक एक निराळा घेऊन त्याचं चांगलं खुलासेवार वर्णन करू. या तिन्ही गोष्टींना तो अर्जुनाला सांगणार आहे कृष्ण आता. ठीक आहे. तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्रादिके पाचे धावोनी विषय पद्माचे फोडिती मढ. तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्रादी 5 इंद्रियरूपी करणे म्हणजे उपकरणे ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमळाच्या कळ्यांचा विकास करतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की हे जग आपल्यापेक्षा वेगळं आहे, परंतु खरं सांगायचं तर आपली इंद्रिय जर नसली तर आपल्याला जगाचा अनुभव होणारच नाही. म्हणजे आपल्याला आपली पाचही इंद्रिय सुखरूप आहेत, म्हणून आपल्याला जगाचा अनुभव पाचही इंद्रियांच्या मार्फत होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. समजा डोळे नसले आपल्याला, मग काय होईल की शब्द, स्पर्श, रस आणि गंध ह्या चारच संवेदनांच्या मार्फत आपल्याला जगाचं दर्शन होईल, अनुभव येईल. रूप दिसणारच नाही, कारण की ते इंद्रियच नाही ना. म्हणजे काय झालं की जगाचा अनुभव आपल्या इंद्रियांवर अवलंबून. समजा इंद्रिय सक्षम नसली तर जगाचा अनुभव होणारच नाही. कोणी काय तयार केलं, पुरुष सूक्तामध्ये हे जग आपल्यापासून तयार होतं, म्हणजे पुरुषापासून तयार होतं. पुरुष म्हणजे कोण, तो मीच आहे, तोच. जोपर्यंत
मी नाही आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल मी नाही आहे, तोपर्यंत जगाचं दर्शन होत नाही. तर आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल मी पासून मुक्ती पाहिजे. मला मोक्ष नकोय, माझ्या मी पासून मोक्ष हवाय. सो द फ्रीडम इज नॉट फॉर आय, बट फ्रीडम इज फ्रॉम आय. विच आय? द मिस्टेकन नोशन ऑफ आय. त्याच्यापासून आपल्याला फक्त मोकळं व्हायचंय. की जीवन रूपाचे वारू उपलाणे, घेऊनी इंद्रियांची केकाणे, विषय देशींचे नागवणे आणि तजे. अथवा जीवरूपी राजाचे बिनखोगिराचे म्हणजे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात. कसं उदाहरण दिलंय पहा, की जीवरूपी राजाचे बिनखोगिराचे म्हणजे मोकळ्या पाठीचे, त्याच्यावर खोगीर नाही, मनाचे संकल्परूपी घोडे घेऊन, आपले जे संकल्प असतात ना त्यांना घोडे म्हटलंय बिनखोगिराचे, ते बरोबर घेऊन इंद्रियांचे समुदाय म्हणजे आपले पाचही इंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात. म्हणजे आपली सगळी जी इंद्रिय आहेत ना, जेव्हा ती त्यांच्या त्यांच्या विषयांच्या संपर्कात येतात तेव्हा सुख किंवा दुःख याचा अनुभव येतो. डोळ्याने समजा एखादी चांगली वस्तू बघितली तर सुखाचा अनुभव येतो. माझ्या मागे ही हिरवळ दिसते तुम्हाला, आमची एक बहीण आहे वॉशिंग्टनला, शीतल नावाची. ती दर शनिवारी कुठेतरी असं तिच्याच घराच्या जवळ जिथे कुठे हायकिंग ट्रेल्स असतील तिकडे जाते आणि सुंदर सुंदर चित्र ती फेसबुकवर पोस्ट करते. तर मी तिला विचारलं की शीतल, ही जी चित्र आहे त्यातली जी सुंदर चित्र आहेत ती समजा मी वापरली झूम बॅकग्राऊंड म्हणून, तर तुला चालेल का? तर ती म्हणाली हो जरूर वापरा. तर ही सगळी जी चित्र आहेत आपल्याला कोणाकडनं मिळतात ते तुम्हाला सांगायला म्हणून मी सांगितलं. हं? तर असं चित्र जर दिसलं तर आपल्याला सुखी म्हणजे सुख सुख वाटतं. अच्छा, समजा एखादं भयानक दृश्य दिसलं, म्हणजे आता आपण टीव्हीवर तर अनेक भयानक दृश्य बघतो की कुठे युद्ध सुरू आहे आणि मग त्याच्यामुळे किती लोक मरतात किंवा त्यांचे जे छिन्न विच्छिन्न झालेले देह असतात. अशा प्रकारचं जर दृश्य बघितलं तर दुःख होतं. आवाज जर चांगला असला, टोन जर चांगला असला, दादा जर आपल्याशी प्रेमाने बोलले तर आपल्याला चांगलं वाटतं. आणि दादा समजा आपल्याला रागवले, मग बरं नाही वाटणार. हे शब्दामुळे किंवा बोलण्यामधल्या टोन मध्ये सुद्धा जर वर खाली झालं तर सुख किंवा दुःख होतं ना. म्हणजे काय आहे की प्रत्येक इंद्रियामुळे विषयाचं जे आपल्याला ज्ञान होतं जगामधल्या विषयाचं, त्याचं सुख किंवा दुःख याच्यात रूपांतर होतं. सो एव्हरी एक्सपिरियन्स वी हॅव ऑफ द वर्ल्ड थ्रू अवर सेन्स ऑर्गन्स विल लीड टू जॉय और सॉरो. हे समजून सांगायचं होतं. हे असो इही इंद्रिये राहटे, जे सुख दुःखेसी जीवा भेटे, ते सुषुप्तिकाली वोहटे, दे जेथ ज्ञान. हे राहू दे, जे ज्ञान ह्या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालवतं आणि जे ज्ञान सुषुप्तिकाली जिथे लीन होऊन राहतं. दिवसा आपल्याला जागा असताना हे सगळं ज्ञान होतं, परंतु रात्री ते सगळं नाहीसं होतं. तया जीवा ज्ञा तया जीवा नाव ज्ञाता, आणि जे हे सांगितले आता तेची येथ पंडुसुता ज्ञान जाण. त्या सुषुप्त्याभिमानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असं म्हणतात. सुषुप्त्याभिमानी प्राज्ञ जीवाला, सुषुप्तीमध्ये जो असतो, सुषुप्ती म्हणजे डीप स्लीप, प्राज्ञ जीव म्हणजे तो ऍक्च्युली जगाचा अनुभव करत नाही. ही इज एक्सपिरियन्सिंग द ब्लँकनेस ऑफ डीप स्लीप. त्या जीवाला ज्ञाता असं म्हणतात. आणि अर्जुना, आता मागील ओळीत हे जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान होय असं समज. जे अविद्येची पोटी उपजत खेवो किरीटी, आपण या ते वाटी तीही ठाई. अर्जुना, ते जीवाचं ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच आपलेच तीन भाग करते. सो वन्स वी आर इन धिस वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्स,
वर्ल्ड ऑफ द्वैत, आपण या द्वैताच्या जगात जेव्हा येतो तेव्हा अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच म्हणजे विपरीत ज्ञान जे आहे ते आपलेच तीन भाग करतात. त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्या तीन गोष्टी आपोआप तयार होतात. आपुलिये धावे पुढा, घालुनी ज्ञेयाचा गुंडा, उभारी मागिली कळा ज्ञातृत्वाते. आपल्या धावे पुढे ज्ञेयाचा धोंडा म्हणजे बांध घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला म्हणजे ज्ञात्याला उभारतं. म्हणजे एका बाजूला ज्ञाता उभा राहतो आणि एका बाजूला ज्ञेय म्हणजे ऑब्झर्वर एका साईडला उभा होतं आणि ऑब्झर्व्ड वर्ल्ड दुसऱ्या साईडला उभं होतं. ते उभारतं आपोआप. म्हणजे दिस होल एक्सपिरियन्स ऑफ ड्युअलिटी इज ऑटोमॅटिकली क्रिएटेड. त्याला आपण काहीच नाही करू शकत. आपल्याला फक्त हे समजायचं आहे की हा जो ज्ञाता स्वतःला वेगळा समजणार आहे तो खरा नाही. बस तेवढंच समजायचंय. अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जिथे आपली धाव संपवतं, इथे विषयांची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करतं. म्हणजे अनुभव होत असलेलं जग एका बाजूला आणि अनुभव करता ज्ञाता हा दुसऱ्या बाजूला. अशा प्रकारचा आभास आपोआप निर्माण होतो. मग ज्ञातया मग ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बघा, माझी जालेनी पैगा वाहे जेणे. जे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय ह्यांच्यामध्ये असल्यामुळे ज्ञाता आणि ज्ञेय ह्या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो. ज्ञान जे आहे ना ते ज्ञाता आणि ज्ञेय ह्या दोघांच्या मध्ये जे आहे, ह्या दोघांच्या मधला जो संबंध आहे त्याला म्हणतात ज्ञान. नोअर, नोन आणि नॉलेज. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. ठीक आहे. या तीन गोष्टी आपल्याला क्लिअरली कळल्या. ठाकुनी ज्ञेयाची शिव, पुरे जयाची धाव, सकळ पदार्था नाव सुतसे जे. ज्ञेयाच्या म्हणजे विषयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते, जे ज्ञान केवळ विषयांनाच जाणते आणि विषयांच्या पुढे ज्याची जाणण्याची गती नाही, आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावं देते, हे ज्ञान कुठलं आहे? हे ज्ञान व्यावहारिक ज्ञान आहे. ते गा सामान्य ज्ञान, या बोअला नाही आन, ज्ञेयाचेही चिन्ह ऐक आता. अर्जुना, ते सामान्य ज्ञान आहे, यात अन्यथा नाही. आता ज्ञेयाचेही लक्षण ऐक. ज्ञेय म्हणजे ऑब्झर्व वर्ल्ड, त्याचं लक्षण ऐक. काय लक्षण? तरी शब्द स्पर्शू रूपगंध रसू, हा पंचविध आभासू ज्ञेयाचा तो. तरी शब्द स्पर्श रूप रसगंध असे 5 प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात. जैसे एकेची चूत फळे, इंद्रिया वेगवेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे. ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावे. म्हणजे रसाने जिभेला, वर्णाने डोळ्यांना, परिमळाने घ्राणाला आणि स्पर्शाने त्वचेला भेटावे. आंबा आपण खातो तर आंबा 4 इंद्रियांनी आपण खातो नॉर्मली, नाही का? चव कळते त्याची, आपल्याला तो दिसतो डोळ्यांनी. आपल्याला वास येतो त्याचा खूप छान, आणि त्याचा स्पर्श होतो आपल्या त्वचेला. अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान होतं, परंतु फळ एकच असतं. तैसे ज्ञेय तरी एक रे, परिज्ञान इंद्रियद्वारे, घे म्हणून प्रकारे पाचे झाले. ह्याप्रमाणे ज्ञेय म्हणजे विषय एकच आहे, परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या 5 इंद्रियद्वारा करून घेतो. म्हणून शब्द स्पर्श रूप रसगंध असे त्या ज्ञेयाचे 5 प्रकार झाले आहेत. आणि समुद्री ओघाचे जाणे, सरे लाणीपासी धावणे, का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी. आणि ज्याप्रमाणे ओघाचं वाहन समुद्रात थांबतं, अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाऱ्याचं चालणं बंद पडतं, अथवा धान्यादी पिकांची वाढ कणसं आली की खुंटते, तैसे इंद्रियांच्या वाहवटी धावतया ज्ञाना जेथ ठी, होयते गा किरीटी विषय ज्ञेय. त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा शेवट जिथे होतो, इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जिथे शेवट होतो अर्जुना, तो विषय म्हणजे ज्ञेय. एवं ज्ञातया ज्ञानाज्ञेया
तिन्ही रूप केले धनंजया, हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. अर्जुना, ह्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या तिघांचं वर्णन केलं. ही त्रिपुटी सर्व कर्मांच्या प्रेरणेचं कारण आहे असं समज. जे शब्दादी विषय, हे पंचविध जे ज्ञेय, त्याची प्रिय का अप्रिय एके परीचे. शब्दादी विषय हे 5 प्रकारचे ज्ञेय आहे. तेच प्रिय आणि अप्रिय ह्या दोन्ही प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारचे असो. ज्ञान मोटके ज्ञातया, दावीना जव धनंजया, तव स्वीकारा की त्यजावया प्रवर्तेची तो. अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखवताना दाखवतं, तोच ज्ञाता त्या विषयाचा म्हणजे प्रिय असल्यास स्वीकार करतो किंवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे काय, प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या 2 गोष्टी होतात जर आपल्याला त्या विषयापासून सुख किंवा दुःख झालं तर. परी मीना ते देखोनी बकू, जैसा निधाना ते रंकू, का स्त्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी. परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो, अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो, अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो. जैसे खालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाची ए घाणी, नाना सुटला सांजवणी वत्सू चिपा. ज्याप्रमाणे पाणी उताराकडे धावतं, अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो, अथवा धार काढायच्या वेळेस सोडलेलं वासरू जसं गायीकडे धावतं, अगा स्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी माणुसी, वराता लावी जती आकाशी या गाचिया. अरे अर्जुना, स्वर्गलोकीची उर्वशी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावल्या जातात, की मला स्वर्गातली उर्वशी मिळणार आहे म्हणून मी इथून यज्ञ करतो आणि त्या यज्ञाच्या शिडीनी स्वर्गात जातो. हं? पै पारिवा जैसा किरीटी, चढला नभाची ये पोटी, पारवी देखोनी लोटी अंगची सगळे. अर्जुना, आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपलं सगळं अंगच तिच्यावर लोटून देतो, हे ना घनगर्जना सरिसा, मयूर वोवांडे आकाशा, ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा धावची घे. अथवा हे राहू दे, ढगांच्या गडगडाटासोबत मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता म्हणजे जीव तिकडे धावच घेतो. म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता, हे त्रिविध का पंडुसुता, होयची कर्मा समजता प्रवृत्ती येथ. म्हणून अर्जुना, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हे तिन्ही या जगामध्ये सर्व कर्मांना प्रवृत्ती प्रेरणा करणारे आहे. परी तेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञातया ते प्रिय होये, तरी भोगावया न साहे क्षणही विलंबू. परंतु तेच ज्ञेय म्हणजे तोच विषय जर कदाचित ज्ञात्याला म्हणजे जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एका क्षणाचाही विलंब ज्ञात्याला सहन होत नाही. त्याला वाटतं की आत्ताच्या आत्ता ह्या विषयाचा भोग झाला पाहिजे. ना तरी अवचटे तेची विरुद्ध होऊनी भेटे, तरी युगात वाटे सांडावया. अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्याला वाटला तर त्याला तो टाकीपर्यंत म्हणजे तो विषय टाकेपर्यंत प्रलय काळ आल्यासारखं दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असं त्याला वाटतं, आणि त्यागाला थोडा वेळ लागला तर त्याला ते वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतं. म्हणजे कसं आहे की समजा आपल्याला एखादा अनुभव आला आणि तो आवडला नाही, तर तो जावा म्हणून आपली इतकी घाई असते की तो जाता जात नाही, आणि जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एक युग उलटलं असं आपल्याला वाटतं. म्हणजे जेव्हा आपल्याला चांगला अनुभव येतो ना, तेव्हा वेळ पटकन जातो, आणि जेव्हा वाईट अनुभव येत असतो तेव्हा वेळ जाता जात नाही, युग लागली असं वाटतं. अप्रिय अनुभव आहे. म्हणून व्याळा का हारा, वरपडा झाले या नरा, हरिखो आणि दरारा सरिसाची उठी. एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला आणि तो सर्प नसून नीलमण्यांचा हार आहे अशी जर त्याची समज झाली की लगेच लगेच त्याला हर्ष होतो. पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला तर तो हार नसून साप आहे असं त्याला कळलं की तत्क्षणीच त्याच्या ठिकाणी भीती उत्पन्न होते. म्हणजे पहा की समजा आपल्याला एखादी वस्तू दिसली, आपल्याला असं वाटलं की तो नीलमण्यांचा हार आहे, हा, आणि आपण तो उचलला आणि असं लक्षात आलं की तो हार नसून तो साप आहे.
तर आधी ज्या वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये लोभ निर्माण झाला, त्याच वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता जगामधल्या सगळ्या वस्तूंचा ना कमी अधिक प्रमाणामध्ये हे असंच आहे. आधी आपल्याला जगातली सगळी वस्तू जी असतात, जगातल्या कुठलीही वस्तू, त्या वस्तू अशा खूप आकर्षक वाटतात, हव्या हव्याशा वाटतात. आणि नंतर मग त्याच वस्तूमुळे आपल्याला दुःख होतं. जगामधल्या सगळ्याच वस्तूंचं असंच आहे. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये, देखिलेनी ज्ञातया होये, मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. ज्ञेयाविषयी प्रिय 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 आणि अप्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची ज्याप्रमाणे त्याप्रमाणे अवस्था होते, आणि मग तो स्वीकार आणि त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. तेथ रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा, रथू सांडूनी पायांचा होय जैसा. तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पैलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शौक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पैलवान पाहून त्याच्याबरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून मग जमिनीवर पावित्र्यात दंड थोपटून उभा राहावा, तैसे ज्ञातेपणे जे असे, ते ये करता ऐसी ये दशे, जेविते बैसले जैसे रंधन करू. त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो तोच त्याग स्वीकाराच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येतो. अशा करता या हीन अवस्थेला तो आला म्हणजे त्याची वाईट दशा होते. ती कशी? तर ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसावं. आपल्याला नेहमी आयतं जेवण मिळत असेल आणि समजा एखाद वेळेस स्वयंपाक करावा लागला, तर मग किती वाईट अवस्था होते आपली. का भवरेची केला मळा, वर कलूची जाला अंकसाळा, नाना देवो रिगाला देवळा चिया कामा. अथवा भोंग्याने जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा, अथवा देवानेच जसं देवळाच्या कामाला म्हणजे देऊळ बांधण्याच्या कामाला लागावं, तैसा ज्ञेयाची आहावा, ज्ञाता इंद्रियांचा मिळावा, रहाटवी तेथ पांडवा करता होय. अर्जुना, त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता म्हणजे हा जीव इंद्रिय समुदायांना व्यापार म्हणजे कर्म करायला लावतो, तेव्हा तो कर्म करता होतो. आणि आपण आपण होऊनी करता ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला कारणता म्हणजे साधनपणा आणतो, तेव्हा ज्ञेय हे स्वभावताच कार्य म्हणजे क्रियेचं फळ होतं. जे ज्ञेय जो विषय आहे ना, तोच त्या क्रियेचं फळ होतं. ऐसा ज्ञानाची ये निजगती, पालटू पडेगा सुमती, डोळ्याची शोभा राती पालटे जैसी. हे बुद्धिमान अर्जुना, ह्याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी कर्ता, करण आणि कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेलं असल्यामुळे ज्ञातात ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान आणि ज्ञेय ही बदलतात. ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते, त्यांचं तेज कमी होतं, त्याप्रमाणे. तर आवाज ऐकू येत नाहीये. ही 295वी, सॉरी 295 की 495, 495 वाली ओवी आहे. हा, तर ही ओवी पुन्हा एकदा मी वाचतो, परंतु ह्याचा अर्थ आपण पुढच्या वेळेस समजायचा प्रयत्न करू. हा, हे बुद्धिमान अर्जुना, एक मिनिट शेअर करतो स्क्रीन, होल्ड. हे बुद्धिमान अर्जुना, ह्याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. म्हणजे काय होतं की ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी कर्ता, करण आणि कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेलं असल्यामुळे ज्ञातात प्रथम पालट झाला की ज्ञान आणि ज्ञेय ही बदलतात.
ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते म्हणजे त्यांचं तेज कमी होतं त्याप्रमाणे आता ह्या ओवीवर आपण सगळेच जण जराचं चिंतन करू आणि मग पुढच्या जेव्हा आपण येऊ तेव्हा इथपासून सुरू करू पुढे. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.